निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या. आगामी निवडणुकांवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार. अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी तपास करणार. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी तपास, तर तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश. पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणात चौघांना अटक. 6 गोळ्या झाडत कोयत्यानं वारही केले. थरार सीसीटीव्हीत कैद. आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या. कुख्यात गँगला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का, तपास केला जाणार. तर हिंद केसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जात आहे, सिकंदरच्या वडिलांचा आरोप. बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशन भोवती 1300 एकरामध्ये बिझनेस हब उभारणार. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या शहरांना आणखी बूस्ट मिळणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जातोय. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक. नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं शेतांमध्ये पाणी साचलं. कापसासह इतर पिकं पाण्याखाली. साईगाव, गोपालवाडी, वाघलगाव आणि काटेपिंपळ गावात पिकांचं मोठं नुकसान. श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून इस्रो आज सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार. विशेष करून हा उपग्रह भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आला. महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगणार.